असा एक विचार करा की तुमची एक बोट आहे आणि ही बोट तुम्ही पाण्यात टाकल्यानंतर पाण्याचा प्रवाह जो संथ आणि व्यवस्थित चालू आहे, ती बोट पुढे जाण्यासाठी काहीही करावं लागत नाही, कारण प्रवाह व्यवस्थित आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरातली जी पंचतत्व आहेत ना, त्यातील दोन मुख्य तत्व म्हणजे हवा आणि पाणी, याच्या जर ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही रेक्टिफाय केल्यात, तर बघायला असं मिळतं की आरोग्य असू दे, ऐश्वर्य असू दे किंवा संपत्ती असू दे, याचे प्रवाह रेक्टिफाय केल्यामुळे त्या गोष्टी अतिशय इझी मोडवरती जातात. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. अनेक लोक आम्हाला म्हणतात की आमच्याकडे ना अमुक व्यक्ती आहे, त्याचं दार दक्षिणेकडे आहे, त्याचं दार पश्चिमेकडे आहे, त्यांना कुठे फेंगशुई बघावी लागली, त्यांना कुठे वास्तूचा काही अभ्यास करावा लागला. तर एवढाच लक्षात घ्या की कदाचित त्यांची बोट पुढे जाते, पण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इंधन लागतं आहे. इंधन कुठलं आहे माहिती आहे? त्यांची शुभकर्म. कित्येक वेळेला जर ही शुभकर्म संपली, तर जेव्हा खूप गरज असेल ना, तेव्हा आपल्याकडे इंधन शिल्लक नसतं. म्हणून बेटर लवकरात लवकर तुमच्या वास्तूची एनर्जी रेक्टिफाय करा. बिझनेस ऑटो मोडवर जाऊ शकतो.